आणि म्हणूनच ते लगेच या ठिकाणी दर्शवतायत. तर गोन्सालो गार्सिया हा संघ आपण पाहतोय, कोळीवाडा वसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर. चतुर्भुज कुडूस हा संघ आपण पाहतोय. प्रोप्रायटर चतुर्भुज प्रोप्रायटर माणिक भोईर यांचा चतुर्भुज कुडूस हा संघ आजच्या दिवसामध्ये टायटल पाहायला मिळतोय. गौतम पटेल अर्थातच लालू मॅग्निफिसंट प्लेयर. गॅटिंग मानकर एक लेफ्ट आर्म जबरदस्त गोलंदाज, स्पेशल खेळाडू म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो आणि एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळाडू ज्याने अनेक मैदानं आपल्या स्वतःच्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या कर्तृत्वावर भल्या भल्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना नाचवलंय, अशा त्या पंक्तीमधला जर आपण पाहिलं तर गॅटिंग मानकर याचं नाव आदराने घ्यायला हवं. पहिला चेंडू आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना यावेळेला पाहिलं निहाळलं, अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. गॉडसन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षण करत असताना धावांची गती 2 चेंडू या वेळेला आपण पाहतोय डॉटच्या माध्यमातून. कालच्या दिवसात बरकत अली याने जबरदस्त फिल्डिंग केली होती, परंतु त्या फिल्डिंगवर पाणी फिरलं गेलं. चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेला आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेत पहा 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने मात्र शैलीमध्ये फेकले गेले. ही त्याची खासियत पाहायला मिळते, कारण गौतम पटेल याला मी जवळून पाहिलंय. गेल्याच चांदीपच्या मैदानात चांगल्या प्रकारची फलंदाजी करत मात्र भल्या भल्या गोलंदाजांना त्याने घाम फोडला होता आणि तोच या ठिकाणी फलंदाज बाद होताना, कारण पॉवर प्ले मध्ये एक बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो ग्राउंड स्ट्रोकचा तो गौतम पटेल लालू एक मोठा हादरा या ठिकाणी बसला जातोय. बॅक टू द पॅव्हेलियन, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई फाटा चषक 2019. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 0-1 गडी बाद. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना डावखुरे हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज महेश भोईर. वाडा एक्सप्रेस मॅन ऑफ द सिरीज एक त्याच्या बाईक नावावर वाडा प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. त्या गॅप मधून 2 पायांच्या मधून चेंडू गॉडसन याच्या हातामध्ये निघून जातोय. गॅटिंग मानकर मात्र थोडेसे खुश होत असताना डोक्यावर हात देत आहेत. थोडस मिस झाला किंचित मात्र या ठिकाणी पाहतोय की मिस होता असताना महेश भोईर. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 0-1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना चतुर्भुज कुडूस. शॉर्ट प्लेन चेंडू होता, शफल झाला, हुकचा फटका, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय 4 धावन करता आणि धावांची गती जाऊन पोहोचते या ठिकाणी स्वतःचा आणि सांघिक या वेळेला खातं खोललं जातोय महेश भोईर याच्या बॅट मधून. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 4 या धावसंख्येवर. यावेळेला सरळ बॅटने खेळला जातो, एकदा वर्जित केली जाईल. फैजल 11 गोखिवरे वर्सेस तेजल 11 वालिव हा पहिला सामना असेल. जो दुसरा होणार होता तो पहिला सामना काही कारणास्तव मात्र आज लेदर क्रिकेट चालू आहे त्याकरिता मात्र थोडे उशिराने खेळाडू येतात, थोडंसं शेड्यूल मध्ये बदल होतोय, परंतु साखळी पद्धतीनेच सामने मात्र हे होणार आहेत याची दखल घ्यायची आहे सर्व कर्णधाराने आणि सर्व संघांनी.
तर धावांची गती जर आपण पाहिली तर 4-5 धावा या फलकावर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. चला घाई करा जरा, कारण घड्याळात जवळजवळ 3:05 झालेले आहेत आणि आपल्याला आज दोन संघ पुन्हा एकदा मात्र रविवारच्या दिवसात घेऊन जायचे आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक संजयजी मिश्रा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मंचावर संदीपजी मिश्रा या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक येणाऱ्यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून. फकरुद्दीन मलबारी त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी काकडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व मॅनेजमेंट सांभाळत असताना राजेश दारवडकर साहेब यांना आपण पाहू शकाल. तदनंतर इशाद खान यांना आपण पाहतोय. तदनंतर हन्नान चौधरी, इश्ताक शेख आपण पाहतोय. सर्व सतीश राजभर, सलमान खान असतील, मुराद खान आपल्याला पाहायला मिळतात. बरकत अली असतील, आसिफ अन्सारी असतील, नौशाद आपल्याला पाहायला मिळतात, अलीम असतील, तदनंतर मोहम्मद आणि शोएब असतील. मात्र ही सर्व एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. सूरज असतील, विकी बुरकुंड असतील, या सर्वांचं आणि ओमी असतील, मुश्ताक मोहम्मद, ज्या वेळेला मुश्ताक आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विलास राजभर आपल्याला पाहायला मिळतात. सदू असतील, हे सर्व मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला रंग आणतायत. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक आपण पाहिलं, 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना मिल्टन राईट ओव्हर द विकेट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायचं. 18 चेंडू येणारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. किती धावा या मात्र फलकावर लागले जातील. पहिलं षटक गॅटिंग मानकर याच्या नावावर. फ्लो फुलटॉस चेंडू होता. यावेळेला मात्र लालच जरूर दिली गेली, परंतु दोन क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा येताना मिल्टन याच्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातोय. मिड ऑन आणि लॉंग ऑन च्या मध्ये 6 धावा येत आहेत. तर या चेंडूवर षटकार येतोय महेश भोईरेच्या बॅट मधून. आपण पाहू शकाल एक चांगल्या प्रकारचा हा सॉफ्ट हँडिंग जरूर खेळला गेला होता. लो फुलटॉस चेंडू होता. 6 धावा येत आहेत. यावेळेला ऑफ साइडला ऑन द राईज खेळला जातोय. ड्राईव्ह केलं जातोय. चेंडूला एकदा वर्जित केली जाते. आयवन याला बीट करून चेंडू निघून जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? फेक येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांकडे दात घेतली होती. 2 धावा जरूर येत आहेत. इझिली डन केल्या जात आहेत आणि दुहेरीने प्रथम फलंदाजी करताना चतुर्भुज कुडूस हा संघ जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. यानंतर होणारा सामना तेजल 11 वालिव वर्सेस आपण पाहणार आहोत तर फैजल 11 गोकिवरे. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. त्या ठिकाणी टॉस करतील. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधील पहिला सामना तो असणार आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होता. पंचांकडे दाद आणि यस बॅटची एज लागून मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतो. एक डिसिप्लिन क्रिकेटर मी पाहिलं सातत्याने या खेळाडूला महेश भोईर कोणत्याही प्रकारचा अपशब्द कधीही मात्र मैदानात त्यांनी यूज केलेला नाही. म्हणून स्पोर्ट्समॅन स्पिरिट या खेळाडूकडे पाहिलं जातं. वाडा तालुक्यातून बिलॉंग करतोय आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 13 या धावसंख्येवर अशुभ आकड्यावर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक यू. 13 धावा 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. फलंदाज भरपूर वेळ राहिला होता परंतु व्यवस्थित धावा मात्र येऊ शकला नाही. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा. कारण जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा मात्र नक्कीच धावा इट सेल्फ पद्धतीने येत असतात. आपोआप मात्र धावा या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला पाहिलं निहाळलं आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहू शकाल 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना यावेळेला हा चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडूचा आणि फळीचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही आणि म्हणूनच मात्र या ठिकाणी पंच तटस्थ असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेसाठी पिच साठी आपण पाहतोय चांगल्या प्रकारची मेहनत सिमेंट ज्यांनी दिलं गेलं या स्पर्धेसाठी आणि या पिच साठी सद्दाम खान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिल्टन स्वतःवर मात्र इम्प्रूव्हमेंट गोलंदाजी करताना इम्प्रेस करतोय आपल्या कर्णधाराला. आयव्हन स्वतः लीड करतायत. भरपूर वर्ष जुने जाणते खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये चढ उतार पाहिलेत, उन्हाळी पावसाळी पाहिलेत, हार जीत पाहिलेत, असे आयव्हन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॅटची एज लागून या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझनला वेगाने चेंडू निघून जातोय. 4 धावां करता हा मात्र या ठिकाणी कॉल येईल आणि 4 धावा सहित संघ जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर. 17 धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 8.50च्या सरासरीने 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. फैजान मेमन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून अर्शद मेमन अर्थातच होंडो याच्या मात्र खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळायला शिकला आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारचं या पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण चांगल्या प्रकारचं सातत्याने खेळ दाखवत आलाय आणि आज मात्र या घरच्या प्रेक्षकांसमोर मात्र या ठिकाणी प्रेक्षकांसमोर चांगल्या प्रकारची खेळ साकारेल का. आपण नेहमी युट्यूबच्या माध्यमातून त्याला पाहतो, परंतु आज प्रेक्षकांना मात्र एक पर्वणी असेल की या फलंदाजाकडून चांगल्या धावा मात्र खोऱ्याने व्हायला पाहिजेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 2 षटक, एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक 3 घेऊन येतोय रॉकी आपल्या गोलंदाजी मार्कवर. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मकान दायगुडे अर्थातच तानाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रॉकी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. गोलंदाजी मार्कवर फैजान मेमन. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुलचा फटका मात्र या ठिकाणी बीट करतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावां करतात. चांगला यावेळेला शॉट पाहायला मिळाला, परंतु चांगले तेवढेच प्रयत्न पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करेन या शॉटवर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा, 23 रन्स. अप्रतिम चांगले एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाले होते. रॉकी याचा पहिला चेंडू आपण पाहिला आणि जयेश आले याने मात्र चांगल्या प्रकारचा प्रयत्न जरूर केले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जरूर होता. खडीखडी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ पुलचा फटका. एक धाव जयेश आल्या मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती 1 ने पुढे सरसावून दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केली जाईल. धाव चतुराईने मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पहा स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र षटकार चौकार जर आले तर कदाचित या धावाचा कुठेतरी उल्लेख केला जाईल आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्यात त्याचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. 2 धावा येत आहेत आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर. 3ऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना चतुर्भुज कुडूस हा संघ पाहायला मिळतोय. प्रोप्रायटर आहेत माणिक भोईर यांनी सौजन्य केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला मात्र मी म्हटलं की या वेळेला मात्र या धावाचा आणि कुठेतरी फेकी केली याचा कुठेतरी उल्लेख केला जाईल, कारण स्ट्राईक रोटेट झाली आणि या वेळेला फैजान मेमन नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3रं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहू शकाल आणि 31 धावा या फलकावर रॉकी. यावेळेला आपण पाहतोय थोडीशी अनुभवाची कुठेतरी कमी आहे. मोठमोठ्या स्पर्धा हाताळले, चांगलं टॅलेंट दाखवेल तेव्हा मात्र कुठेतरी एक चांगल्या प्रकारच्या त्या पंक्तीमध्ये जाऊन गोलंदाज बनेल, परंतु त्याची जिद्द याला सुद्धा सॅल्यूट करावं लागेल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. जयेश आल्या पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी फेकी करतात. तत्पूर्वी धावांची गती 1 ने पुढे सरसावून चतुर्भुज कुडूस हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 32 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण ईगल क्रिकेट क्लब व मोफास ग्रुप आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते.
बॅटिंग मानकर यांना मात्र या ठिकाणी दर्शवतायत, ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल पंच त्या ठिकाणी लगेच दर्शवतायत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, तर सिराज शेख अर्थातच पापा ज्याची मात्र पाठ थोपटली गेली होती। विवेस लक्ष्मण या महान खेळाडूने ज्या वेळेला जबरदस्त खेळी केली होती ठाण्याच्या परिसरामध्ये, आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 33 या धावसंख्येवर 33 रन्स। चेंडू फेकून झाले 4। चतुर्भुज कुडूस हा प्रथम फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय। अप्रतिम, नाईस, लवली डिलिव्हरी, तेवढाच वेग आणि तेवढाच बाउन्स अपेक्षित पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, जर योग्य ती दिशा सुरेख लेंथ अँड लाईन अचूक टप्प्यावर जर केली तर तुम्ही नक्कीच एक चांगल्या प्रकारचे गोलंदाज बनण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 या धावसंख्येवर चेंडू आतापर्यंत फेकून झाले 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज। यावेळेला अगोदर शफल झाला होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आला आणि म्हणूनच हा नियम आपल्याला पाहायला मिळतो की थोडंसं तुम्ही शफल होतात, गोलंदाजाला मात्र या ठिकाणी बेनिफिट मिळत नाही। आणि हा बेनिफिट देण्यासाठी नियम आपल्याला पाहायला मिळतो की जे मार्किंग केले गेले त्याच्या मात्र वरून जरी गेला तरी सुद्धा वाईट पाहायला मिळत नाही। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 धावा, 11 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते। 8.50 ची सरासरी होती, आता मात्र 11 ची सरासरी आपण पाहतोय आणि 33 धावा चतुर्भुज कुडूस या संघाची पाहायला मिळते। 3 षटकांचा खेळ झालाय, 33 धावा। एक छोटीशी धून ऐकूया, मूड फ्रेश करूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। ऐसे गोरी घायल तू सहज सहज पहा धर ले, मेरा दिल धड़कावे पायल, ओ मन पल 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 याद तेरी तड़पावे से है, तेरा रूप जिगर में रड़के आग लगावे से। तर 3 षटकांचा खेळ झाला आणि 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात। या धकाधकीच्या जीवनात मात्र माणूस खूप थकलेला असतो, माणूस तणावामध्ये असतो आणि आयुष्यात आपण पाहतो तणावामध्ये जगत असताना कुठेतरी मात्र संगीताची ओढ असणं खूप गरजेची गोष्ट असते। म्हणून या मात्र 2008 पासून IPL ला सुरुवात झाली आणि यंदाचं वर्ष आपण पाहतोय 23 मार्च पासून लवकरात लवकर IPL ला सुरुवात होते, कारण वेगवेगळ्या 7 टप्प्यांमध्ये निवडणुका लढणार आहोत आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळेल, सर्व काही पाहायला मिळणार आहे। यावेळेला सॉफ्ट हँड सॉफ्ट डिसमिसल आपण पाहतोय, चांगल्या प्रकारचा झेल या ठिकाणी टिपला गेला। फ्रँकी याच्या माध्यमातून गुटक्याच्या क्वालिटी फलंदाज बाद होतोय। धावांची गती 33 या धावसंख्येवर 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज तंबूच्या आसऱ्याला। नवीन फलंदाज मिस्टर सर्जिल एक हार्ड हिटर बॅट्समन आणि पिंच हिटर म्हणून ओळखला जातो। मिस्टर सर्जिल मेमन, उजव्या हाताने गोलंदाज जस्टिन। अप्रतिम खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातो, या चेंडूला एकदा वर्जित केली जाते। एकीने फ्रँकी मात्र पुढे सरसावतो, तत्पूर्वी धावांची गती 34 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय। जस्टिन याचं कौतुक करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, एक महान खेळाडू सुद्धा गोलंदाज म्हणून ओळखला गेला जस्टिन लँगर। अप्रतिम चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सुद्धा हाताळलं गेलं। धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा, 34 रन्स। यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अगोदर शफल झाला होता, बॅटचा टॉप एज लागलाय आणि यावेळेला मात्र कॉटन बोल्ड कोणतीही चुकी करत नाहीये जस्टिन। गॉडसर मात्र त्याची पाठ थोपटत असताना, कारण जेव्हा मात्र तुम्ही चांगलं काम करता, चांगलं गुणवत्ता सिद्ध करता, तेव्हा तुमची शाबासकीची मात्र नक्कीच हात तुमच्या पाठीशी असते। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावा या फलकावर चतुर्भुज कुडूस या संघाच्या विकेट गिरता हुआ और एक सुपरहिट सॉन्ग आता हुआ। सपने के मैं तेरा दीदार करता हूँ, जान ज्यादा जाने मन
थँक्यू. तर नवीन फलंदाज मिस्टर योगेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये धावांची गती 34 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 34 धावा. जस्टिन याचं कौतुक करेन. डेथ ओव्हर मध्ये मात्र अशी गोलंदाजी करणं सोपं नसतं, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रेशर असतं. एक नवीन गोलंदाज आहे, अपकमिंग टेनिस क्रिकेटर पाहायला मिळेल आणि ज्या पद्धतीने मात्र अँगलने गोलंदाजी करतोय वाखाणण्याजोगे, कौतुक करावं तेवढं कमीच. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल या ठिकाणी पाहायला मिळते रॉकेच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 35 धावा. 2 षटकांपर्यंत आपण पाहिलं 17 धावा होत्या. तिसरं षटक आलं 16 धावांचं, 33 धावा फलकावर लागल्या आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद. क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला योगेश चौधरी थांबणार नाही आणि यावेळेला आपण पाहतोय सरळ चेंडूला धुडकावून दिलं 6 धावांकरता. आणि 6 धावेनुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 रन, 41 धावा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहू शकाल 41 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू असेल. अप्रतिम चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. ब्लॉकल मधला हा चेंडू फ्रँकी पुढे सरसावतोय, सॉफ्ट हँडने फेकी करतोय फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. एंड ऑफ द इनिंग, फर्स्ट इनिंग ब्रेक होतोय आणि पहिल्या डावाला या ठिकाणी पूर्ण विराम लागतोय. धावांची गती 42 धावा. योगेश चौधरी याचा एक निर्णायक षटकार कदाचित सामन्याला कलाटणी सुद्धा देईल का पाहायचं. एक सॅटिस्फाईड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का, कारण 40 ते 42 धावा या मात्र सॅटिस्फाईड स्कोर असतील की नसतील, कारण गोलंदाजी चांगल्या प्रकारची करावी लागेल. आणि योगेश चौधरी याचं कौतुक करेन. एक षटकार जरूर आला आणि 41-42 धावांवर मात्र पोहोचला गेला संघ. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो एका सामन्यामध्ये मात्र बुमराहने षटकार ठोकला आणि 9व्या क्रमांकाचा असा स्ट्राईक रेटचा एका डावामध्ये मात्र जो खेळाडू ठरला गेला. शेवटी 600च्या स्ट्राईक रेटचा असणारा देखील हा बुमराह हा 9वा फलंदाज पूर्ण वर्ल्ड मध्ये ठरला गेला. त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर वसीम अक्रम यांना पाहिलं होतं, अकीब जावेद यांना पाहिलं होतं, व्यंकटेश प्रसाद यांना सुद्धा आपण पाहिलं होतं, तदनंतर युसुफ पठाण यांना सुद्धा आपण पाहिलं होतं. अशा पद्धतीने मात्र कित्येक फलंदाज आपण पाहिले. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. आणि पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी रणनीती आखली जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मिस्टर झहीर वांद्रिक यांना विनंती करेन टॉस कडे आपण जायचं आहे. तेजल 11 वाली वर्सेस आपण पाहतोय फैजल 11 गोखिवरे. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. श्रेयस फायटरचे आयकॉन प्लेयर मुराद खान यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करावायचा आहे. श्रेयस फायटरचे आयकॉन प्लेयर म्हणून ज्यांची ओळख ते पाहतायत इकडे तिकडे. एक्झॅक्टली मलाच बोलवलंय का? हो यस, तुम्हालाच बोलवलेलं आहे. तुम्ही टॉस बॉक्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी मार्गस्थ व्हायचं आहे. टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. नाणेफेकीचं कौल आपण करणार आहोत. 43 धावांचं लक्ष, 43 रन्स टू विन. चिराग भानुशाली सारखा खेळाडू गोलंदाज आहे पाहायचा आज. त्याच्यावर परिपूर्ण मदार असेल. महेश भोईर सारखा एक गोलंदाज, खिजर सारखा एक गोलंदाज पाहायला मिळतो. सर्जिल आमच्या साइड स्क्रीनवर भरपूर वेळेनंतर ग्रामीण क्रिकेट लीग नंतर आज ते मात्र समोर दिसत आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर योगेश चौधरी आपण पाहतोय, गौतम पटेल लालू यांना आपण पाहतोय, सिराज शेख अर्थातच पापा यांना आपण पाहतोय, फैजान मेमन यांना आपण पाहतोय. अशा पद्धतीने सौरभ अडकमोळ यांना सुद्धा आपण पाहतोय, ज्यांचे पिताश्री एक चांगले समालोचक आहेत, उत्कृष्ट दर्जाचे आणि स्वतः प्रिन्सिपल आहेत, जे सदानंद हडकमोळ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर एक चांगलं क्रिकेट. चला, फैजल 11 गोखिवरे संघाचा कर्णधार, तेजल 11 वालीव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. स्वतः धीरज झा कॅप्टनशिप म्हणून ज्यांची ओळख, उमाकांत धायगुडे यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला सूत्र आता सांभाळायचे 2019 मध्ये. फैजल 11 गोखिवरे संघाचा कर्णधार झहीर वांद्रिक
आमचे साथी समालोचक येत आहेत. प्रतिनिधी आता टॉस बॉक्स मध्ये जातील आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. एक्झॅक्टली नवीन संघ आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया असतील हे मात्र ते त्या ठिकाणी जाणून घेणार आहेत. नहीं बात नहीं रही इसके बाद चलिए, दोनों कप्तान हमारे बीच उपस्थित है। दोनों कप्तान का तहे दिल से स्वागत। और मुराद सर जी हमारे बीच उपस्थित है, उनका भी तहे दिल से स्वागत है। उनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है। 4 ओवर का ये मुकाबला होगा। चलिए मुराद सर जी, आपके हाथों से शुभ हाथों से टॉस होगा। दोनों टीमों के कप्तान है। 4-4 ओवर का मुकाबला। हेड कॉल किया गया है संतोष पिनिया। टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या होगा इस मैदान में? फील्डिंग करने का फैसला लिया, तो इस मैदान पर 4 ओवर में सामने वाली टीम को कितने रनों पर रोकने का प्रयास रहेगा? कम से कम रनों पे रोकने का कम से कम रनों पर रोकने का प्रयास रहेगा। आपको बेहतरीन इस टूर्नामेंट के लिए बेहतरीन शुभेच्छा। तो आइए यहाँ पर हमारे सर जी लाजवाब देर से आपसे पूछना चाहेंगे कि पहले बल्लेबाजी करनी होगी 4 ओवर में, कितने रन का प्रयास रहेगा इस मैदान में? 50 प्लस करने की कोशिश करें। चलिए 50 प्लस का दोनों टीमें क्या मजबूत है इस मैदान पर। आपको बेस्ट ऑफ लक इस मैच के लिए। तो हम चलते हैं मैच की तरफ। हमारे कॉमेडी बॉक्स में प्रमोद शिर्के सर जी के पास, मगर वाकई में हमारे बीच हमारे इस टूर्नामेंट के आयोजक है, तो आसिफ कह रहे कि उनसे भी 2 शब्द पूछा जाएगा। मुराद सर जी, आप क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? मैं थैंक यू कहना चाहूंगा संदीप मिश्रा जी को। शुक्रिया है। तो संजीव सर जी को बहुत बहुत बधाई दी गई है। और क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के आयोजकों को? आयोजक को भी थैंक यू कहना चाहूंगा, क्योंकि ये हम लोग हर साल 50,000 रखते हैं टूर्नामेंट। ये साल संदीप मिश्रा जी ने उसको 1 लाख में कन्वर्ट किया, क्योंकि गए साल नहीं हो पाया था, तो पूरा श्रेय उनको ही जाता है कि उनके वजह से इतना बड़ा टूर्नामेंट हो पाया है। शुक्रिया। तो आइए हमारे तमाम कमेटी को शुक्रिया दिया गया है। और मुराद सर और 2 शब्द बोलने चाहेंगे इस मैदान पर? संदीप मिश्रा जी ने बहुत मेहनत किया इस मैच के लिए। सुबह 7 बजे आते थे, शाम को रात में 8 बजे तक जाते थे। इसलिए जितना उन्होंने किया है इतना कोई नहीं कर सकता है। इतने बड़े टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए उन्होंने अकेले इतना मेहनत किया है। और सब दोपहर में आते थे 9 बजे या 10 बजे, लेकिन वो सुबह 7 बजे पहुंच जाते थे। तो वाकई में यहाँ पर सभी ने जो मेहनत की है, तभी मैं ऊपर वाले को इस मैदान पर तो और मुराद सर जी की बातें इस मैदान पर अधूरी है, तो आप पूरी करने के लिए मैं उनको माइक देता हूँ। और मैं उन्हीं की टीम का आइकॉन प्लेयर था, जो कि हमारे यहाँ बॉलर ना होने की वजह से हम लोग हार गए। तो शुक्रिया, मुबारक आपको बहुत बहुत। और थैंक यू सॉरी कहना चाहूंगा मैं संदीप मिश्रा जी को। अगले साल इंशाल्लाह फर्स्ट प्राइज उनको जरूर दिलाऊंगा मैं अपने दम पे। चलिए मुराद सर जी, आपको बेस्ट ऑफ लक हर अगले साल के लिए इस मैदान पर। तो आइए हम चलते हैं मैच की तरफ। पहला विकेट गिरा है इस मैदान पर और माइक्रोफोन पर होंगे बुलंद आवाज पालघर जिले की प्रमोद शिर्के सर जी के पास। थैंक यू, धन्यवाद। थँक्यू सो मच झहीरजी वांद्रिक। यावेळेला जर आपण पाहिलं तर विजयासाठी 43 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये। टेनिस क्रिकेट मधील दिग्गज कलाकार आजच्या दिवसामध्ये या मैदानात वळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक चांगलं ऑर्गनायझेशन आपण पाहिलं नुकतंच मुराद खान यांनी मात्र त्यांच्या हृदयापासून त्यांनी मात्र सर्व काही गोष्टी मनोगत व्यक्त केलं। संदीप मिश्रा यांचं त्यांनी चांगल्या प्रकारचं कौतुक केलं आणि या वेळेला चेंडूला मात्र लाफ केला जातोय। चेंडू सरळ निघून जाईल। कॅमेरामॅनच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांकरता एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। 6 धावा। तर चेंडू फेकून झाले 4 आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते। 14 धावा, 43 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना गौरव पावकर मॅग्निफिसंट बॅटिंग। गॉडसन एका साईडला पाहायला मिळतोय।
टॅप केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल का? चिराग मात्र या ठिकाणी डायरेक्ट योगेश चौधरी फेकी करतोय, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. पापा मात्र थोडासा फंबल होतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 16 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. आमचे चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन देणारे यावेळेला मोहम्मद आम्हाला चांगल्या प्रकारची माहिती देत आहेत आणि धावसंख्या 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटमधील एक चांगल्या प्रकारचा गुणलेखक हा दुवा म्हणून ओळखला जातो आणि समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखला जातो. अप्रतिम यावेळेला अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर रिॲक्शन करतोय की या मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचं नव्हतं, सरळ बॅटने खेळायचं होतं. स्वतःवर मात्र पुन्हा एकदा रिॲक्शन दर्शवत असताना गौरव पावकर आणि पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर 27 धावांचं लक्ष्यही समोर असणार आहे. 18 चेंडू आणि 27 धावा 9च्या सरासरीने खेळावं लागेल. ते मात्र आपण पाहतोय गोन्सालो गार्सिया मात्र हा आपण पाहतोय संघ वसई कोळीवाडा. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 16. 16 धावा या फलकावर. अप्रतिम चांगल्या प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से, कश्मकश मुकाबला या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली कडवी लढत दोन संघांमध्ये. चिराग भानुशाली एक लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. पहिलं षटक 16 धावा. द ग्रेट स्टार्ट पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली ती फलंदाज जो आपण पाहतोय गौरव पावकर या फलंदाजाने. मॅग्निफिसंट बॅटिंग. तर गॉडसन एका साइडला आपण पाहतोय हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख. या वेळेला मी म्हटलं हार्ड हिटर बॅट्समन आणि या वेळेला मात्र चेंडूला अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. चिराग भानुशालीने प्रश्न विचारला होता परंतु या प्रश्नाला मात्र उत्तर आलं आय एम ऑलवेज रेडी. 6 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा 22. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज चिराग. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. आता मात्र यावेळेला आपण पाहतोय महेश भोईर तिथपर्यंत पोहोचणार नाही. चांगले प्रयत्न जरूर केले. शरीर स्वतःला यावेळेला झोकतोय आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावांची गती 2 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर एकंदरीत 24 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. अटॅकिंग फलंदाजी केली जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून विकेट खूप महत्त्वपूर्ण असतील. हा मोस्ट पार्ट इम्पॉर्टंट भाग असेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. योगेश चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 24 रन 24 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली होती 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला पाहिलं न्याहाळलं पंचांकडे दात जरूर मागितले गेले परंतु बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. व्यवस्थित टर्न प्राप्त झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 24 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित चेंडू असतील 14 आणि 14 चेंडू मध्ये जर विचार केला तर अजून सुद्धा 19 धावांचं लक्ष समोर असेल. एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळते. बिग फाईट. उलटा चेंडू होता. ऑन द राईज खेळला गेला. ऑन द अप खेळला जातो. ड्राईव्ह केला जातो चेंडूला. खिजर मात्र पुढे सरसावते. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित चेंडू असतील 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 18 धावांचं लक्ष समोर असेल. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पापा त्या ठिकाणी येतोय. पायाचा आहे झेल होऊ शकेल आणि कोणतीही चुकी करत नाही या ठिकाणी आपण पाहू शकाल. साजिद अप्रतिम. गुड फील्ड. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होतोय आणि धावांची गती 25 धावा. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष समोर असेल. गौरव पावकर याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपण पाहतोय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. टिट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे खेळाडूंमध्ये. सिच्युएशन नुसार परिस्थितीनुसार खेळण्याची मात्र क्षमता असणारे खेळाडू हे मात्र पुढे जाताना कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे.
चिराग भानुशाली याचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला, मी एक चांगला गोलंदाज आहे, चांगले गोलंदाजी करण्याची माझ्याकडे कला आहे आणि हे मात्र दाखवावं लागेल, कारण मी 1 लाखाची स्पर्धा हाताळतोय आणि ती मात्र त्याने कसब कला कौशल्य दाखवण्याची संधी परिपूर्ण प्राप्त झाली आणि षटकार आल्यानंतर स्वतःला या ठिकाणी 100% झोकलं आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी किमया या ठिकाणी साध्य केली. 12 चेंडू विजयासाठी 18 धावा. एक सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली जाते. डिफेन्स पद्धतीने एकदा वर्जित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली आहे 26 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू असतील आणि 11 चेंडूमध्ये 17 धावा हे फलकावर आपल्याला स्कोरबोर्डवर धावसंख्या विजयासाठी. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र खिजर याला मात्र हा चेंडूवर जैसी गेंद वैसा समाचार, आ बैल मुझे मार अशा पद्धतीने मात्र तोफा आयता कबूल किया आणि यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 32 धावा तब्बल फलकावर. गॉडसन सोडणार नाही, कारण खेळाडू मात्र फलंदाज जरूर याच चेंडूची जास्तीत जास्त अपेक्षा करत असतात गोलंदाजांकडून. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू कधी येतोय, फुलटॉस कधी चेंडू येतोय आणि अशा पद्धतीने चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे कधी धाडतोय. पुन्हा एकदा पुलचा फटकार. रिकी पॉन्टिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये पंटरची आठवण करून दिली. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 रन विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांचं लक्ष हे समोर असेल. थँक्यू. तर विजयासाठी 5 धावांचं लक्ष समोर. पहिला चेंडू व्यवस्थित हाताळला, तदनंतर 2 चेंडूवर 2 षटकार आले. गॉडसन यासाठीच ओळखला जातो एक क्वालिटी दर्जेदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि आता मात्र या ठिकाणी 5 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न. ही सुंदर लेंथ लाईन आहे खिजर याच्याकडे आहे, परंतु यावेळेला मात्र व्यवस्थित लेंथ लाईनचा उपयोग करत नाही. 3 चेंडू मागे आपण पाहिलं आणि 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित चेंडू असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये 5 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. जॅक्सन अँड गॉडसन यांच्यासाठी ही सूचना असेल. अप्रतिम चिप शॉट इनफिल्डच्या वरून सौरभ हडकमोळ मात्र त्या चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत. खेळपट्टीवर 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय. जॅक्सन याने मात्र मनाई केली आणि 2 धावा येत आहेत आणि धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावा असं सामन्याचं समीकरण. हळूहळू मात्र या ठिकाणी गोन्सालो गार्सिया, कोळीवाडा वसई हा संघ मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना 6 चेंडू 3 धावा. साजिद कॅच नंबर 2. तिसरा झेल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मोहम्मद आम्हाला दर्शवतायत आणि 6 चेंडू 3 धावा विजयासाठी असतील. 6 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष समोर. या ऐकूया एक छोटीशी धून. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 40 धावा. 3 धावांचं लक्ष समोर असेल. चला घाई करा जरा. यानंतर होणारा सामना तेजल 11 वालिब वर्सेस आपण पाहणार आहोत फैजल 11 गोखिवरे. या 2 संघांमध्ये एक संघ आपण पाहणार आहोत. एक खेळाडू उमाकांत दायगुडे असेल तर एका साईडला विजय जाधव असेल, धीरज झा एका साईडला असेल तर संतोष जाधव पिणे एका साईडला पाहायला मिळेल, संदीप सांबरे एका साईडला असेल तर शंकर जाधव एका साईडला असेल, निलेश सांबरे एका साईडला असेल तर अर्थातच जो आपण पाहतोय राहुल जॉन मात्र एका साईडला असेल. अशा पद्धतीने आपण खेळाडू पाहणार आहोत.
बॅटची एज 5 चेंडू 3 धावा. छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि यावेळेला जॅक्सन याच्या खेळीला पूर्ण विराम. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाज आहे आतापर्यंत आपण पाहू शकाल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 40 धावा, 5 चेंडू आणि 3 धावा. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये येईल. मिल्टन नवीन फलंदाज. 5 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण. जकडवून ठेवलं जाईल का पायाचे साजी त्याच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचा हा चेंडू बाउन्स पाहायला मिळाला. अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं, कारण तुमचा जेव्हा बाउन्स तुम्ही करता तेव्हा सफलतेचा बाउन्स असलं खूप गरजेची गोष्ट असते. एकतर तो सोडला पाहिजे फलंदाजाने, मजबूर झाला पाहिजे फलंदाज सोडण्यासाठी, तो एक खरा बाउन्स पाहायला मिळतो. अन्यथा एक रणनीती आखली जाते त्या बाउन्सने, जेणेकरून पुलचा फटका मारण्यासाठी जाईल फलंदाज आणि मात्र कॉटन बोल्ट आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कॉट आउट च्या माध्यमातून फलंदाज बाद होण्याची कित्येक वेळा दाट शक्यता असते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं जस्ट सौरभ याच्या जवळून चेंडू निघून जातोय. चिराग भानुशाली लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पुढे येते. तत्पूर्वी एक धाव येते. कैश पटेल या ठिकाणी आपण पाहतोय. कैश पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर जवळजवळ 41 या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 2 धावा. सेम पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते सौरभ आणि कैश पटेल याची. कैश पटेल आपल्याला पाहायला मिळतोय, एक अपकमिंग टेनिस क्रिकेटर. कारण कुडूसचं नाव घेतलं तर अर्षद मेमन अर्थातच होंडो, विशाल वल्टे मॅग्निफिसंट प्लेअर, ग्राउंड स्ट्रोकचा बेताज बादशाह अजून सुद्धा त्याची खेळी माझ्या डोळ्यासमोर येते. ती खार्डीच्या मैदानात कृष्णा सातपुते या संघाबरोबर खेळताना पाहिली होती. यावेळेला मात्र चेंडू आपण पाहतोय पॅडला जाऊन चेंडू आदवतोय. एक एक रनसाठी आता झगडताना पाहायला मिळत आहेत. ज्यांनी मात्र 3 षटकांपर्यंत चांगली स्थिती आणून ठेवली गेली होती, परंतु या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र एका धावेची गरज असेल. स्कोर लेवल झालाय आणि एक धाव तुम्हाला करावीच लागणार आहे, याची दखल घ्या. एक एक रन्स खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते. लाईफ लाईन जिला म्हटलेले आहे असे सुनील मनोहर गावस्कर, लिटिल मास्टर, विक्रमादित्य म्हणून ज्यांना ओळखलं गेलं, 32 शतक बिना हेल्मेटने झळकावण्याचा मान मिळवला. 3 चेंडू 1 धाव अशी स्थिती पाहायला मिळते. आणि जे मोटेराच्या मैदानात 10,000 धावा करणारा तो खेळाडू ठरला गेला, ज्याचं बांधकाम चालू आहे आणि कदाचित पूर्ण जगातील पहिल्या क्रमांकाचं मैदान येईल ते अहमदाबाद मोटेराचं. यावेळेला आपण पाहिलं जस्ट पापायाच्या जवळ निघून जातोय आणि विजयाची घौडदौड या ठिकाणी पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन अर्थातच अभिनंदन गोन्सालो गार्सिया, वसई कोळीवाडा. भरपूर फलंदाजांनाच मात्र जास्तीत जास्त आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच मिळतात, परंतु या ठिकाणी एक बलाढ्य संघ असताना सुद्धा धावांवर रोखलं गेलं आणि शेवटच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची किमया साध्य करत असताना आपण हँडशेक करायचं. शेक हँड करा प्लीज. ज्या पद्धतीने आपण पाहतो खेळाडूंना विनंती करेन की आपण वसई कोळीवाडा आपण रांगेत जाऊन हस्तांदोलन करायचे, हात मिळवायचे एकमेकांना प्लीज. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच म्हणून